नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल खंडारे, UPSC अकॅडमी डायरेक्टर. आपण मागच्या पार्ट 1 पार्ट 2 मध्ये भारतीय लोकसंख्येचा अभ्यास करतो आहे. आज आपण भाग 3 मध्ये भारताची जी लोकसंख्या आहे त्या रिलेटेड आपण साक्षरतेचं प्रमाण जे आहे त्याच्यावर चर्चा करू. प्रत्येक परीक्षेमध्ये राज्यसेवा असू द्या, PSI ST असू द्या, UPSC असू द्या की बँकिंग असू द्या, सगळ्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे साक्षरता. जवळजवळ आपण याच्यावर जेवढे काही प्रश्न येत आहेत ते सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आपण साक्षरता टॉपिककडे वळणार आहे. साक्षर म्हणजे काय? सगळ्यात पहिले आपण 2011ची डेफिनेशन जर घेतली की साक्षर म्हणजे काय, तर भारतामध्ये 7 वर्षावरील वय वर्गातील व्यक्तीला वाचता व लिहिता येते अशाला साक्षर असे म्हणतात. ज्याला लिहिता पण येते आणि वाचता पण येते, जो 7 वर्षाच्या वर आहे ज्याचं वय आणि जो वाचता लिहिता येते याला साक्षर असे म्हणतात. साधारण 2001 आणि 2011 यामध्ये आपलं साक्षरतेचं प्रमाण कसं होतं आपण पर्सेंटेजमध्ये बघूया. 2001ला भारताचं साक्षरतेचं प्रमाण 64.8% एवढं होतं. म्हणजे 64% भारताची लोकसंख्या ही शिक्षित होती. या 10 वर्षानंतर म्हणजे 2011 मध्ये हे प्रमाण वाढून ते 73% एवढं झालेलं आपल्याला दिसते. म्हणजेच या 10 वर्षात साक्षरतेचं प्रमाण आपलं वाढलेलं आहे. यामध्ये पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती आहे, तर 2001ला 75% पुरुष हे शिक्षित होते. तर या वर्षी म्हणजे 2011ला पुरुष साक्षरतेचं प्रमाण हे 80% झालेलं आहे. नंतर आपण स्त्री साक्षरतेच्या प्रमाणाविषयी चर्चा करू. भारताची स्त्री साक्षरतेचं प्रमाण 2001ला 53% होतं, जे 2011ला आपल्याला दिसून येते 64% एवढी दिसते वाढ. साधारण UPSC किंवा MPSC राज्यसेवेला या 10 वर्षात पुरुषांमध्ये वाढलेलं प्रमाण किती आहे, तर विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की हे जे डिफरन्स येतो ते थोडंसं तुम्ही कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. साधारण पुरुषामध्ये 5% शिक्षणाचं प्रमाण वाढलं या 10 वर्षात, तर स्त्रियांमध्ये जवळजवळ 11% शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे या 10 वर्षात. हे असे या आकडेवारीवरून आपल्याला वाक्यांमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे की भारतामध्ये एकूण साक्षरतेचं प्रमाण 73% झालेलं आहे, ज्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला दिसून येते. आपण आता पुढे जाऊया, ज्यामध्ये साक्षरतेच्या दराची प्रगती पर्सेंटेजनुसार आपण बघूया. 1951 पासून तर 2011 पर्यंत साक्षरतेचं प्रमाण कसं झालेलं दिसते. तर जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण फक्त 18% होतं. त्यानंतर 28%, त्यानंतर 34%, 43%, 52% म्हणजे 1991च्या लोकसंख्या मध्ये साक्षरतेचं प्रमाण 50%ला क्रॉस केलं होतं. नंतर 2001 मध्ये 64% आणि आत्ता 2011च्या लोकसंख्येमध्ये आपल्याला दिसते की भारताची लोकसंख्याचं साक्षरतेचं प्रमाण हे 73% आपल्याला दिसते. म्हणजे हा फरक कंटिन्यू वाढत गेलेला आहे. साक्षरतेचं प्रमाणाचं जे दिसते आपल्याला तर वाढत गेलेलं आहे. जर याच्यातून एक वाक्य जर बनवलं आपण किंवा प्रश्न जर वाक्यांमध्ये जर आला तर आपल्याला दिसते की सातत्याने वाढत आहे. साधारण पुढे जाऊया आपण की ज्यामध्ये आपल्याला दिसून येते की साक्षरतेचं जे प्रमाण आहे, साक्षरतेचे राज्य ज्यामध्ये टक्केवारीनुसार सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर साधारण हे तुम्हाला माहिती आहे की केरळ हे जे आहे या केरळमध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आपल्याला दिसते. जवळजवळ 94% लोक इथे साक्षर आहेत. सर्वात कमी साक्षरतेचं राज्य तर ते बिहार आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसते आहे की 61% लोक हे शिक्षित आहेत. बाकी बिहार जे आहे ते सर्वात कमी साक्षरतेचं राज्य मानले जाते. केंद्रशासित प्रदेशामध्ये बघूया आपण. साधारण याकडे वळता येईल आपल्याला. लक्षात ठेवा की केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर लक्षद्वीप आहे.
विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. नंतर दुसरं सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं आपण तर दादरा नगर हवेलीमध्ये दिसते. तर या PPTमध्ये तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त साक्षरतेचं राज्य, सर्वात कमी साक्षरतेचं राज्य आणि सर्वात कमी साक्षरतेचं केंद्रशासित प्रदेश आणि सर्वात जास्त साक्षरतेचं केंद्रशासित प्रदेश. सर्वाधिक साक्षरतेचं केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आणि सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते केंद्रशासित प्रदेशात दादर नगर हवेलीमध्ये दिसून येते. साधारण विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. प्रश्न सरळ याच्यातून तयार होत आहेत. पुढे आपण जाऊया की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की सर्वाधिक साक्षर असलेले साक्षर राज्य 4 कोणते आहे, टॉपचे राज्य कोणते आहे. तर नंबर 1 वर येत आहे केरळ, ज्याची चर्चा आपण केलेली आहे की 94% लोक इथं साक्षर दिसून येतात आपल्याला. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या नंबरचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कारण उतरता क्रम विचारतात परीक्षांमध्ये. मिझोरम हे जे राज्य आहे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्यात 91% लोकसंख्या ही शिक्षित आहे. तिसऱ्या नंबरचं राज्य आहे गोवा, जिथं 88% दिसते आहे. त्रिपुरा हे चौथ्या क्रमांकाचं राज्य आपल्याला दिसून येते. पर्सेंटेज लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण राज्यांचा क्रम मात्र लक्षात ठेवायचा. केरळ, मिझोरम, गोवा आणि त्रिपुरा. सर्वात कमी साक्षरतेचे राज्य जर आपण अभ्यासण्यासाठी प्रयत्न केले तर सर्वात कमी साक्षरतेचे 4 राज्यांची चर्चा आपण करू. सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण असलेलं राज्य म्हणजे बिहार आहे, जे 61% लोक इथं साक्षरतेच्या प्रमाणात दिसतात. दुसरं साक्षरतेच्या प्रमाणात नंबर 2 कमी साक्षरतेच्या मध्ये ज्याचा नंबर लागते ते आहे अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आहे राजस्थान आणि त्यानंतर आहे झारखंड. जर आपण म्हटलं की सगळ्यात खालून 4 राज्य कोणत्या ज्याच्या साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे तर ते म्हणजे बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि झारखंड. जसं आपण साक्षरतेचे 4 राज्याचा अभ्यास करतोय तसेच कमी साक्षरतेच्या राज्याचाही अभ्यास आपण इथे करतो आहे. साधारण जे काही राज्यांची चर्चा केली आहे त्याच्यानंतर आपण चर्चा करतो आहे की साधारण स्त्री पुरुष साक्षरतेमध्ये कमी फरक असलेलं राज्य कोणतं आहे. UPSC मध्ये असा प्रश्न आलेला आहे की साधारण स्त्री पुरुष साक्षरतेच्या प्रमाण जे आहे त्याच्यात अंतर जे आहे, डिफरन्स जो आहे ते कुठे कमी दिसतो आपल्याला. म्हणजे साधारण पुरुषांची साक्षरतेचं प्रमाण असं समजूया की 60% आहे आणि स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण त्या राज्यात 55% आहे. तर 5%चा फरक पडला आहे असं समजूया. तर साधारण सर्वात कमी साक्षरता स्त्री पुरुष साक्षरतेतील कमी फरक जो आहे तो मेघालयमध्ये दिसतो, ज्यामध्ये 3.1%च फरक आहे. म्हणजे पुरुषांचं साक्षरतेचं जे काही शिक्षणाचं प्रमाण आहे त्या जवळजवळ त्याच खालोखाल स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण आपल्याला दिसते. मिझोरम आणि केरळ हे 2 राज्य असे आहेत की जवळजवळ स्त्री पुरुष साक्षरतेच्या प्रमाणामध्ये केरळ आणि मिझोरम 4% अंतर दिसते स्त्री आणि पुरुषांच्या एकूण साक्षरतेमध्ये. तिसऱ्या क्रमांकावर नागालँड आहे, ज्यामध्ये 6% पेक्षा जास्त आपल्याला दोघांमधला फरक दिसून येते. हा UPSC मध्ये विचारलेला प्रश्न आहे की स्त्री पुरुष साक्षरतेच्या प्रमाणामध्ये अंतर सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर मेघालय आहे, मिझोरम, केरळ आणि नागालँडमध्ये आहे. स्त्री पुरुष साक्षरतेमधील जास्त फरक असलेलं राज्य कोणतं आहे तर झारखंड आहे. स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण आणि पुरुषांच्या साक्षरतेच्या प्रमाणामधला गॅप जो आहे तो सर्वात जास्त आहे. जवळजवळ झारखंड नंबर 1 वर येते. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा जवळजवळ सगळे मुलं बिहारला टिक करतील, पण हे झारखंड आहे जिथे स्त्री पुरुष साक्षरतेचे जास्त फरक आपल्याला दिसते. दुसऱ्या क्रमांकावर दादरा नगर हवेली आहे, नंतर त्याच्यानंतर राजस्थान आहे. क्रमाने जर बघितलं आपण तर झारखंड, दादरा नगर हवेली आणि राजस्थान आपल्याला दिसून येते. आता विद्यार्थी मित्रांनो आपण अधिक महत्त्वाच्या आकडेवारी म्हणजे जे की महाराष्ट्र रिलेटेड आपण अभ्यास करणार आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं आपण तर एकूण साक्षरतेचं जे प्रमाण आहे महाराष्ट्रात ते 82 म्हणजे 82% दिसते आपल्याला. एक प्रश्न असा विचारलेला आहे एकूण सरासरी म्हणजे भारताच्या एकूण सरासरी साक्षरतेच्या प्रमाणामध्ये भारताचं साक्षरतेचं प्रमाण कशा पद्धतीने दिसते आहे आपल्याला. तर साधारण आपल्याला दिसून येते की भारताच्या सरासरी साक्षरतेचं प्रमाण 73% आहे, तर महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण 82% येते म्हणजे जास्त आहे. यामध्ये पुरुषांचं साक्षरतेच्या प्रमाणाचा जर विचार केला आपण तर तो 88% आहे.
तेच जर भारताच्या एकंदरीत अभ्यास केला तो 80%, म्हणजे महाराष्ट्राचे पुरुष साक्षरतेचं प्रमाण हे भारताच्या पुरुष साक्षरतेच्या प्रमाणामध्ये जास्त दिसून येते आपल्याला 88%. स्त्री साक्षरतेच्या प्रमाणाबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण 75% दिसते. हे आकडेवारी आतापर्यंत विचारलेली आहे, पुढे पण विचारतील, त्यामुळे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचे जिल्हे कोणते आहेत त्याच्यावर चर्चा करूया. तर महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर ज्याला म्हणू आपण, त्यामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा म्हणून आपण त्याला घेऊ शकतो. त्यानंतर नागपूर, त्यानंतर मुंबई, त्यानंतर अमरावती असे टॉप 4 जिल्हे दिसतात आपल्याला ज्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे. उतरता क्रम लक्षात ठेवायचा आहे. सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाणाचे जिल्हे जे आहेत पर्सेंटेजनुसार बघितलं तर नंदुरबार येथे आहे. प्रश्न विचारलेला आहे. नंदुरबार जो आहे तो सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा मानला जातो. त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर जालना आहे. साधारण हे असे जिल्हे आहेत की ज्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला अति महत्त्वाचे घटक जे आहेत त्यांच्यावर मी चर्चा करतो आहे. या साक्षरतेच्या रिलेटेड आपल्याला 1 ते 2 प्रश्न अवश्य मिळतील. पुढच्या PPT-मध्ये आपण जे अभ्यास करणार आहे त्यामध्ये लोकसंख्येच्या रिलेटेड लिंग गुणोत्तर किंवा डेन्सिटीच्या संदर्भात चर्चा करणार आहे. 100% यशाचा जो मी फॉर्म्युला तुम्हाला दिला होता त्या 100% यशाच्या फॉर्म्युल्यामध्ये साधारण आपल्याला